चेक चेक सामना सुरू होतोय फायनलचा ग्रामीण हाफ मधून हा सामना तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि पुन्हा एकदा हा सामना 3 षटकांचा असेल याची नोंद घ्यायची आहे आणि फास्ट प्ले करा. टायमर या ठिकाणी सुरू आहे आणि मान्यवरांना देखील आपण एका बाजूला सन्मानित करत राहणार आहोत. हा सामना 3 षटकांचा आहे. पंच याची नोंद घ्या. फर्स्ट बॉल सुरेश पारधी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल थोडासा खाली राहणार होता. शरीराचा वेध घेणारा बॉल आणि लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव पूर्ण. आज मान्यवरांची मांदियाळी आणि पण सन्मानाकडे वळणार आहोत. पुन्हा एकदा योगेश पाटील सर तुमच्यासोबत जोडले गेलेत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. धन्यवाद समीर ठाकरे. पाहू शकाल या स्पर्धेची जरूर ज्याच्या माध्यमातून या स्पर्धेला चांगला योगदान आम्हाला लाभलेलं आहे आणि हे त्रिमूर्ती आपण पाहू शकाल या ठिकाणी. पाहू शकाल सन्माननीय सुजित शेठ पाटील अर्थात तात्या शेठ आणि त्याचप्रमाणे सन्माननीय विद्यमान सरपंच ग्रामपंचायत इताडी किरुचे जगनशेठ पाटील आणि सन्माननीय कोलिलचे प्रसिद्ध उद्योजक अरविंद शेठ भंडारी या तीनही व्यक्तींना विनंती करतो की आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आणि नेहमीच आम्हाला मुठवल गावाला चांगलं योगदान, मुठवल गावावरती त्यांचं अतूट प्रेम आहे आणि या तिन्ही व्यक्तिमत्वांना विनंती करतो की आपण या. आपला शुभ सन्मान या ठिकाणी आमच्या आयोजकाच्या वतीने या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे.
हा चेंडू आणि फलंदाज बाद. फर्स्ट विकेट गॉन. वैभव पाटील बॅक टू डग आउट. सन्माननीय सुजित शेठ पाटील उर्फ तात्या शेठ, त्याचप्रमाणे भाजपा अर्थात ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष जगन शेठ पाटील, विद्यमान सरपंच ग्रामपंचायत इत्ताडे किरवली आणि कोलुलीचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय अरविंद शेठ भंडारी साहेबांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करीत आहोत. उत्तमजी पाटील, योगेश पाटील आणि रणजित पाटील यांचे शुभ हस्ते हा सन्मान. नेहमीच आम्हाला चांगलं योगदान देणारे आणि दिलदार मनाचे आहेत. दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस असं म्हणावं लागेल. आणि ही त्रिमूर्ती सध्या आपण या ठिकाणी पाहत आहोत. असंच प्रेम तुमचं आमच्या आयोजकांवरती, मुठफल गावावरती या अपेक्षा तुमच्याकडे बाळगत आहोत. तदनंतर ठाणे जिल्हा चे माजी सदस्य सन्माननीय कृष्णाजी वाकडे साहेबांना विनंती करतो की या जरूर साहेब आपल्याला स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित सुद्धा मार्गदर्शन सुद्धा करतील आणि त्याचा आपण शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न करूया. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सन्माननीय कृष्णाजी वाकडे साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. आज मोठी उपस्थिती आपल्याला वाकडे साहेबांची या स्पर्धेला पाहायला मिळाली. त्याचा शुभ सन्मान इथे मात्र आपण संपन्न करीत आहोत. आणि आपल्यापासून राजा इथे असताना सन्माननीय तात्या शेठ, त्याचप्रमाणे जगनजी पाटील साहेब आणि अरविंद शेठ भंडारी आपण इथे आलात. आपल्या मनापासून मी आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे पुढील सन्मान सन्माननीय तुकारामजी भुईर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मुठवल गावचे समाजसेवक आहेत. तत्पुरती कृष्णा वाकडे साहेब आपल्याला जरूर मार्गदर्शन करत आहेत. वाकडे साहेब आपण 2 मिनिटं थांबायचं याच ठिकाणी. सन्माननीय बलिरामजी मेहेर यांना सुद्धा आपण स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया. तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला माजी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय कृष्णाजी वाकडे साहेब जरूर मार्गदर्शन करत आहेत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून मकरन स्पोर्ट मुठवल आयोजित क्रिकेटचे टुर्नामेंट आयोजित केलेले आणि खरोखर ह्या टुर्नामेंटचे नियोजन आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी केलेले आहे आणि त्याचे सर्वस्व उत्तम पाटील आणि योगेश पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी मुठवल गावच्या सर्व क्रिकेट प्रेमींनी या ठिकाणी चांगल्या प्रकारचं नियोजन केलेलं आहे आणि त्या नियोजनाला दाद देण्यासाठी या ठिकाणी प्रमुख पाहुणे देखील खूप आलेले आहेत आणि या संघाच्या माध्यमातून मकरन स्पोर्ट यांच्या स्मृतीनिमित्ताने या ठिकाणी सामने भरवले जातात आणि खरोखर धन्यवाद त्यांना दिले पाहिजेत का तर या सीझनमध्ये आणि चांगल्यात चांगली टुर्नामेंट या ठिकाणी भरवलेली आहे आणि आपल्या परिसरातील सर्व खेळाडू चांगल्या प्रकारे खेळत आहेत आणि त्यांना तुम्ही वाव देता आणि खरोखर त्यांना सर्व या ठिकाणी जे संघ खेळलेत त्यांना मी प्रथम नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या चांगल्या प्रकारे खेळाच्या माध्यमातून कौशल्य दाखवावे अशी आमची सर्वांची इच्छा आहे. कारण आम्ही बऱ्याचशा ठिकाणी टुर्नामेंटला जातो आणि काही टुर्नामेंट आम्ही टी व्हीवरनं बघतो परंतु आपल्या परिसरातील खेळाडू चांगल्या प्रकारे खेळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि क्रिकेटचे सामने देखील प्रत्येक गावात संघ आणि क्रिकेटचे टुर्नामेंट भरवले जातात आणि या छत्रपती क्रीडांगण बाबगाव हा खरोखर आपल्या परिसराला एक वैभव लाभलेला आहे आणि या मॅचिंगसाठी टुर्नामेंटसाठी ते उपलब्ध होतो आणि मी धन्यवाद यांना देईन की त्यांनी आज या ठिकाणी टुर्नामेंटचं आयोजन केलेलं आहे. उत्तम दत्तू पाटील, योगेश काशीनाथ पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी यांना मी धन्यवाद देतो आणि असेच आपण चांगल्या प्रकारचे टुर्नामेंट भरवून आपल्या भागातील खेळाडूंना चांगल्या प्रकारचं व्यासपीठ करून देता याबद्दल मी आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद वाकडे साहेब, थोडेच बोलले परंतु बोलके बोलले, अतिशय चांगलं मार्गदर्शन त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला इथे मात्र दिलं गेलं. चला लगेच आपण पुढील जो सामना आहे तो सेमीफायनलचा असेल आणि तो सामना होम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत असेल. दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. नक्षत्र चौदरपाडा विपक्ष गावदेवी विहाना स्पोर्ट पीसे. 8 धावा धावफलकावरती ऑफ ड्राईव्हचा फटका. यावेळेला लॉंग ऑफला बॉल ट्रॅव्हल होतोय. सेकंडचा कॉल, धावबाची संधी आहे. फायनल मॅच सुरू आहे आणि आता जनसमुदाय, मानवी समुद्र हळूहळू आता या मैदानावर तुम्हाला पाहायला मिळेल. मैदानाच्या चौफेर बाजूने प्रेक्षक वर्ग, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मनस्वी हार्दिक स्वागत. फायनल मॅच इन बिटवीन त्रिशा 11 गावदेवी स्पोर्ट कोलिवली भिवंडी आणि त्यांच्या विरोधात श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा. ही तुम्ही लाईव्ह एंट्री पाहू शकाल. ज्याप्रमाणे नुकतीच आपण ड्रोन कॅमच्या साहाय्याने मात्र या ठिकाणी हे दृश्य चित्र टिपले गेले. सन्माननीय अरविंद शेठ भंडारी साहेबांची ही ग्रँड एंट्री दाखवली जात आहे ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या वतीनं. काय सुंदर टेलिकास्ट आहे. असं वाटतं की आपण एखादा हेलिकॉप्टरमधून ही स्पर्धा एन्जॉय करतो. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न विशाल पाटीलने केला, परंतु लाईन थोडी चुकीची निवडली. पंचांचा वाईटचा इशारा ऐकून त्या फलक्यावरती धावा लागल्या गेल्या 11. आणि हा आमचा शामियाना VIP कक्ष, मान्यवर कक्ष पाहू शकाल. भरपूर संख्येने मान्यवरांची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळाली. विहंगम दृश्य आपण पाहत आहोत. यारकरता प्रयत्न मिळवणं आहे. टार्गेटची आवश्यकता होती त्या ठिकाणी, प्रयत्न केले गेले परंतु निशाणा मात्र समीर चुकला गेला. डेफिनेटली डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता आणि एक धाव त्या दरम्यान पूर्ण करण्यात आली. स्कोर एका धावेने पुढे जाताना तुम्ही पाहता स्कोर कार्ड वरती 12 धावा इथे आलेल्या आहेत. 3 षटकांचा सामना आहे, फायनल सामना. कारण यानंतर असोसिएशनच्या अंतर्गत ज्या 2 फायनल होणार आहेत त्या 4-4 ओव्हरच्या कंप्लीट आपल्याला करायच्या. ओव्हर द विकेट बॉलर विशाल समोर ऑन साइडला स्विंग केला, बॉल हवेत आहे. फील्डर जज करतोय त्याच्या हवाक्या बाहेर. बॉल आउट ऑफ पार्क, सिक्सर. थँक्यू डीजे. काय फटका सजवला अगदी मिड विकेटला. फिल्डर जरूर तिथे मात्र उपस्थित होते परंतु त्यांच्या डोक्यावरून चेंडू मात्र या ठिकाणी फ्लाय होताना पाहायला मिळाला. आणि षटकार आलाय फलंदाज प्रशांतच्या बॅटमधून. जरूर वैभव पाटील शून्यावरती बाद झाला शेवटच्या सामन्यामध्ये, परंतु या ठिकाणी अनंत आणि प्रशांत आता मात्र आपल्या संघाला सावरण्याचा प्रयत्न करतायत. पहिल्या षटकामध्ये सुरेश पारधीनं जबरदस्त सुरुवात करून दिली. फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. 1 विकेट वैभवचं त्यांनी प्राप्त केलं. आणि आता मात्र या ओव्हरमध्ये विशाल पाटील वरती कुठेतरी फलंदाज आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न करतायत. आणि अटॅकिंग अप्रोच इथे दाखवावाच लागेल कारण 3 ओव्हरची मॅच आहे. दुसऱ्या षटकाचा केस सुरू. धावसंख्या आता या षटकारानं 18 वरती गेलेली आहे. पॉझिटिव्ह माइंडसेट ना आता इथे फलंदाजी सुरू झालेली आहे विदाउट प्रेशर. वैभव पुन्हा एकदा सबशेल फेल ठरला महत्वाच्या सामन्यामध्ये, फायनल मॅच मध्ये. परंतु या ठिकाणी आनंद आणि प्रशांतनं आता जबाबदारी घेतलेली आहे. बॅक करावा लागेल, जास्त वेळ घेऊ नका. फिल्डिंग साइड. आणि जरूर एक चांगली धावसंख्येकडे मात्र वाटचाल करावी लागेल टीम त्रिशा 11 कोलिवली संघाला. पुन्हा चेंज ऑफ पेस व्हेरिएशन केलं गेलं आणि फटका चालला अगदी वाडिश लॉंग ऑनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. उत्तम स्ट्रोक, उत्तम दादाची स्पर्धा, उत्तम फटका आणि उत्तम आयोजन आणि लाजवाब सिक्सर. ओव्हर लॉंग ऑन, गॉन आउट ऑफ पार्क. बॅक टू बॅक 2 मॅक्झिमम हिअर. स्कोर तुम्ही पाहता 24. बॅक टू बॅक 2 सिक्सर आले महत्वाच्या क्षणाला. चांगला कव्हर ड्राईव्ह, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे पाहू शकाल. चांगला क्षेत्ररक्षण होतोय. सचिन मात्रे आहेत डीप मध्ये. फेक सुद्धा मात्र विकेट किपरकडे पाहायला मिळाली. सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. आणि अखेर विशाल पाटीलचा आपण स्पेल पाहिला तर खूपच महागडा स्पेल आपण म्हणू शकतो. 2 षटकांचा केली ते संपन्न झाला. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा फलकावरती, म्हणजे या ओव्हरमध्ये विशाल पाटीलने तब्बल 19 धावा खर्च केल्या. 25 आफ्टर 2 ओव्हर. गुड स्टार्ट, जबरदस्त सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय. श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडाच्या विरोधात आकाश म्हात्रे यांचा संघ आज बघायला मिळाला. त्यांच्या सुकन्येच्या नावाने आज
त्रिशा स्पोर्ट गावदेवी कोलिवली संघ तुम्हाला पाहायला मिळाला. कवाड आंबाडी असोसिएशनचा आपण विचार केला तर त्या विभागामध्ये सातत्याने हा संघ खेळ करत असतो आणि आतापर्यंत 6 फायनल त्या विभागामध्ये त्यांनी जिंकलेल्या आहेत आणि तोच परफॉर्म या ठिकाणी करत असताना. आणि जरूर वैभव पाटील मगाशी माझ्याशी चर्चा केली की आतापर्यंत आम्ही 7 स्पर्धेमध्ये खेळलो आणि 7 स्पर्धेमध्ये फक्त एक वेळा आम्ही हारलो आहोत मानकुलीच्या स्पर्धेमध्ये. म्हणजे काय जबरदस्त खेळ या सत्रामध्ये आपण पाहत आहोत. टीम त्रिशा 11 कोलिवली संघाच्या माध्यमातून तिसऱ्या षटकाला सुरुवात करते गोलंदाज भावेश पारदी आणि जरूर आज पुन्हा ते मात्र अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केलेला आहे. इथून मात्र जरूर ते दुसऱ्या स्पर्धेमध्ये अंतिम सामना खेळण्यासाठी जरूर वाटचाल करणार आहेत. परत ही स्पर्धा जिंकेल कोण, जांभूलपाडा की कोलिवली, कोलिवली की जांभूलपाडा. भावेश पारदी मात्र मार्गस्थ होतो, राऊंड द विकेटने मारा करेल. फटका चांगला पाहायला मिळतो, लॉंग ऑन आहे. विजय पारदीच्या रूपानं स्कायर असेल या स्कॉट फलंदाज बाद झाला. या ठिकाणी दुसरा धक्का लागेल टीम त्रिशा 11 कोलिवली संघाला. सुपर एक्सलंट टेकन फ्रॉम विजय पारदी. मॉर्निंग सेशनला एकाच मॅच मध्ये त्यानं 3 कॅचेस पकडल्या होत्या. आउटफील्ड मधील एक चांगला क्षेत्ररक्षक आहे आणि पहिल्याच बॉलवर भावेश पारदीला येथे सफलता मिळाली. स्कोर आता स्कोर कार्ड वरती थांबलेला असेल 25 वर. किमान 15 पर्यंत धावा आणखी ऍड करण्याचा प्रयत्न असेल फलंदाजांचा. जरूर, कारण या ठिकाणी शेवटचं षटक सुरू आहे, मार्गस्थ आहे. अजूनही 5 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. जर इथून 40चा आकडा धाव फलकावरती पाहायला आपल्याला तर मॅच चांगल्या प्रमाणे क्रीडा रसिकांना पाहायला मिळू शकेल. हाय व्होल्टेज सामना जरूर इथे मात्र पाहायला मिळू शकेल. परंतु योगी सुरेश पारदीच्या येण्यानं बघा बॉलिंग मध्ये किती ताकद वाढली. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त त्यानं 4 धावा खर्च केल्या, 2 लेग बायच्या रन्स होत्या आणि एक महत्वाची विकेट वैभव पाटीलला त्यानं बाद केलं. मागच्या 2 मॅचेस मध्ये तो नव्हता, परंतु त्याच्या येण्यानं पुन्हा टीमची ताकद वाढली आहे. जबरदस्त खेळाडू आहे आणि इथे मात्र फटका पावशे सुरेश पारदीकडे चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला, प्रयत्न करतोय, चुकीचा अनुमान तिथे मात्र लावला गेला आणि अखेर विजय पारदीने तो चेंडू स्टॉप केला. फेक सुद्धा चांगली केली. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या, तिहेरीचा प्रयत्न होतोय, परंतु 2 धावांवरती तुम्हाला समाधानी राहावं लागेल. तसे जीवनामध्ये तुम्ही समाधानी असाल तर तुमचं जीवन सुखरूप होईल. आणि या ठिकाणी पॉसिबल पुन्हा पाहुण्यांचा मात्र या ठिकाणी शुभागमन होत असताना हा संपूर्ण तुम्ही ताफा पाहू शकाल. जगनशेठ पाटील, त्याचप्रमाणे सन्माननीय अरविंद शेठ भंडारी, पुन्हा फटाक्यांच्या आतिषबाजीने त्यांचा हा शुभ आगमन केला जात आहे. वेलकम, सुस्वागतम. त्यांना सुद्धा वाटतं की आम्हाला ही स्पर्धा सोडायची नाहीये, जास्त वेळ आम्हाला स्पर्धेला द्यायचा आहे, कारण प्रेमाचे संबंध आहेत. वेलकम निखिल लोखंडे उर्फ गुंड्याबाई. चला गाडी आपली पार्क झोन मध्ये पार्क करा, कारण सामना सुरू आहे. भावेश पारदी पुन्हा एकदा 27 धावा धाफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 विकेट्स आतापर्यंत गोलंदाजाने प्राप्त केले. चांगली लेंथ पडल्यानंतर थोडासा खाली चेंडू राहिला आणि सरळ चेंडू विकेट किपर अजय पारदीच्या अगदी हातामध्ये जाऊन विसावतोय. आफ्टर दिस इनिंग आपण पहिल्या सेमीफायनलचा टॉस करणार, दुसऱ्या सेमीफायनलचा टॉस करणार आहोत, कारण ड्रॉच्या स्वरूपामध्ये पहिला संघ आपल्याला पाहायला मिळाला. फायनल मध्ये प्रवेश करणारा मेहर 11 बापगाव. क्या बात आहे. होम ग्राउंडवर दरम्यान जयेश जोशी साहेब या ठिकाणी आलेले आहेत. आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम. विनंती असेल आपण मंचावरती यावं. जबरदस्त स्लॉग ओव्हरमध्ये भावेश पारदीची आपण गोलंदाजी पाहिली. आतापर्यंत 2च धावा त्यांनी खर्च केल्या, परंतु हा चेंडू स्लॉट मध्ये होता, त्याला पाठवला प्लॉट मध्ये काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी षटकार. ग्रेट बॅटिंग. लागोपाठ 2 डॉट, परंतु त्यानंतर पूर्ण राग या स्ट्रोक मध्ये बॅटरचा दिसून आला. हॅव अ लुक ॲट दॅट ॲक्शन रिप्ले. राऊंड द विकेट, भावेश समोर रडार मध्ये बॉल आणि सरळ फेकून दिला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. गॉन आउट ऑफ पार्ट, सिक्सर. धाफलक्यावरती या षटकारांना धावांना थोडासा आकार पाहायला मिळतो. 33 धावा लागल्या गेल्या आणि अजून एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. चला नाणेफेकीसाठी या. गावतवी विहाना स्पोर्ट
पीसे विपक्ष नक्षत्र एंटरप्राइजेस सोदरपाडा हमने लोणार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत सेमीफायनलची ही लढत असेल. तदनंतर तुम्हाला मेगा फिनाले पाहायला मिळेल. ही स्पर्धा जिंकेल कोण. 2 फॉर्मॅट मध्ये स्पर्धा खेळवली गेली. सध्या तुम्ही पहिली फायनलची मॅच पाहतात. जांभूळपाडा विपक्ष कोलिवली. थोडंसं स्पीडअप करायचं आहे, पहा लक्ष असू द्या. जरूर अंतिम सामना आहे. तुमच्या भावना आम्ही समजू शकतो, परंतु यानंतर आम्हाला अजून 2 मॅचेस आमच्या असोसिएशनच्या अंतर कव्हर करायचे आहेत. लास्ट बॉल. फलंदाज पुन्हा रेडी होते राहुल. ओ सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर पूर्णपणे खाली राहिले. शेवटचा चेंडू ओलाय डॉट. म्हणजे या एकूण धाव फलकावरती 33 धावा आणि ही स्पर्धा जिंकण्याकरिता अंतिम सामना जिंकण्यासाठी टीम श्रीराम जांभूळपाडा संघाला 34 धावांची आवश्यकता असेल. सेमीफाइनल का टॉस होने जा रहा है, जबकि श्रीराम स्पोर्ट जामुनपाड़ा के सामने आकाश मात्रे फैम टीम त्रिशा 11 कोलिवली ने 34 का लक्ष्य रखा है. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्स आपण टॉस करणार आहोत. सेकंड सेमीफायनल ऑफ द टुर्नामेंट. यू आर वॉचिंग लेट मकरंद मेमोरियल कप 2025. मी आदरणीय जगन शेठ पाटील साहेब आणि अरविंद शेठ भंडारी, मी या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की या आपण आपल्या शुभास्ते या ठिकाणी टॉस करायचा आहे. दुसरा सेमीफायनलचा सामना तुम्हाला बघायला मिळेल. विहार स्पोर्ट पीसे आणि त्यांच्या विरुद्ध नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा या 2 संघादरम्यान आपण लढत पाहणार आहोत. आणि पाहुणे आपल्यासोबत जोडले गेलेत. दोघांनाही टॉसची माहिती आहे. एका बाजूला जय बोले ग्रुप आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय मकरंद स्मृती चषक. जय बोले ग्रुप किंवा स्वर्गीय मकरंद स्मृती चषक दोन्हीपैकी एक कॉल करायचा. मॅच विल बी 4 ओव्हर. स्वर्गीय मकरंद स्मृती चषक आणि तेच आलेला आहे. पाहुण्यांना विनंती करतो पुन्हा एकदा आपण सन्मानार्थ मंचावरती विराजमान व्हावं. टॉस विणे जिंकलेला आहे. सेमीफायनलची लढत खेळतोय. काय निर्णय घेशील? बॅटिंग करू आम्ही. काय सांगशील या मागचं कारण? पहिल्यांदा बॅटिंग करणार आहेस. बॅटिंग लाईन चांगला आहे आमचा. पहिल्या दिवसामध्ये सुंदर खेळले होते. तुमचे ओव्हरऑल टीम वर्क तुमचा पाहायला मिळाला होता. आज बॅटिंग करताना पर्टिक्युलर इव्हनिंग सेशनला किती धाव बनवशील? 50+. ओव्हरऑल एन्जॉय केली स्पर्धा? खूप. शुभेच्छा असतील तुला. नक्षत्र एंटरप्राइजेस फार मोठं नाव आहे आणि सातत्याने या मैदानावर तर तुमचा खेळ चांगला होत राहिलेला आहे. फिल्डिंग आली तुमच्या वाट्याला. मनासारखं घडलं की मनाच्या विरोधात? मनासारखं घडलं. फिल्डिंगच हवी होती. मग आता गेम प्लॅन तर सेट असेल. 4ही बॉलर तुझे सेट असतील कारण पहिली बॉलिंग तुला मिळाली आहे. किती टार्गेट पर्यंत थांबवशील? 35-40च्या आतमध्ये रोखण्याचा. पहिल्या दिवसामध्ये संघ होता तोच असेल की काही बदल करणार आहेस आज टीम मध्ये? नाही, काय नाही, सेम टीम. शुभेच्छा असतील तुला आणि तुझ्या संघाला. टॉस या ठिकाणी संपन्न झालेला आहे. दुसरा सेमीफायनलचा सामना तुम्ही बघणार आहात. नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये विहाना स्पोर्ट गावदेवी पीसे या 2 संघादरम्यान. पीसे संघाने टॉस जिंकलाय आणि बॅटिंगचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. पुन्हा आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत व्हॉइस ऑफ ठाणे मिस्टर सिद्दीक भाबे सर आणि त्यांच्या सोबतीला मिस्टर PTC योगी सर. धन्यवाद. समीर ठाकरे कौन बनेगा विजेता महामुकाबला चलता हुआ आकाश मात्रे फैम टीम त्रिशा 11 कोलिवली बनाम श्रीराम स्पोर्ट जामुनपाड़ा 34 का लक्ष्य है. किरोली की मशहूर पर्सनालिटी साईं बजागे ने इस स्पर्धा के लिए शुभकामनाएं दी है. साथ में जय वाकड़े ने भी इस स्पर्धा को शुभकामनाएं दी है. विजय और अजय ओपनर जोड़ी जामुनपाड़ा के बीच मैदान पे. खेल की शुरुआत गेंदबाजी के लिए गितेश पहली गेंद के साथ गेंद को तान दिया आसमान में. पीछे खिलाड़ी है. शकर की गोली. 0 पे आउट हुए बैट्समैन विजय. वहीं पे खड़े हैं. भूल गए कि दूध से दही एक बार बन गया तो दही से दूध नहीं बनता है. VIP डाइस पे इस वक्त सम्माननीय अरविंद सेठ नुकुल भंडारी साहब अध्यक्ष हैं. जय बोले 1306 ग्रुप के बहुत ही मशहूर उद्योगपति हैं. ऐसी पर्सनालिटी जिन्हें हर आदमी जानता हो. कल्याण कोलिवली से उनका ताल्लुक है. इस स्पर्धा के लिए कदम से कदम मिलाया उन्होंने. उत्तम दत्तू पाटिल साहब, योगेश काशीनाथ पाटिल और रंजीत
सदानंद पाटिल साहब से। आपका हार्दिक स्वागत है। बाजू में आप बहुत मशहूर पर्सनालिटी देख रहे हैं, इताड़े ग्रुप ग्राम पंचायत के कार्य सम्राट सरपंच जगन दादा पाटिल साहब, अन्य मान्यवर सभी का हार्दिक स्वागत है। वेलकम ऑल ऑफ यू। बहरहाल शून्य पे जब पहला विकेट गिरता है ना योगी, तो स्वाभाविक है आप पे दबाव आए, लेकिन ये नहीं भूलना चाहिए कि सुरेश पारधी ने इस टीम में एक नई जान भर दी। परंतु सुरुवात चांगली पाहिली आपण गोलंदाज गीतेच्या वतीने, कारण जो जालं विले त्या जाल्यामध्ये फलंदाज विजयला अडकवलं आणि चांगली सुरुवात पाहायला आपल्याला या अंतिम सामन्यामध्ये। मानवी समुद्र है इस वक्त लेट मकरंद स्मृति चषक में। गीतेश कदमों का इस्तेमाल निकल के मारने की कोशिश, गेंद बैठ गई थी, वहाँ पर उछाल नहीं था। हमने देखा है कि अधिकांश गेंदें ऑफ स्टंप के बाहर थोडी नीची रह रही। खेळपट्टीमध्ये दुविधा पण आहे। पहिल्या सामन्यापासून आपण पाहतोय या कधी कधी चेंडू पूर्णपणे खाली राहतो, तर कधी कधी चेंडू टेकवा घेतो। परंतु हे दृश्य पहा, विहंगम दृश्य, अतिशय सुंदर या क्रीडांगणाची रचना पाहत आहोत। आणि आमचा मुख्य व्यासपीठ शामियाना कमाल का टेलीकास्ट ग्रामीण टेनिस क्रिकेट को आप सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए। आगे रखी हुई वाइड यॉर्कर, उत्साह में अपील, विश्वास में कम, अंपायर टच से मस नहीं। क्रिकेट में इसे टोकन अपील कहते हैं। जिस तरह आप किसी बैंक में जाए तो आपको इंतजार के लिए टोकन दिया जाता है, वैसे अंपायर इंतजार कराता है। परंतु एक फॉर्मॅलिटी तिथे पूर्ण केली गेली। कोलिवली संघाच्या वतीने पंचांवरती दडपण टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु पंचाची कामगिरी या स्पर्धेमध्ये लाजवाब पाहिली आपण। गीतेश अभी तक हाथ खोलने का मौका नहीं दे रहे हैं, सामना करेंगे हनुमान पारधी। इस मरतबा आप पुल करना चाहते थे, तेज गेंद थी, गुडलेन पे पड़ने के बाद मेरे ख्याल से बल्ले को लगी है, नहीं लेग बाय, शरीर से टकराई, खाता खुला है यहाँ पे श्रीराम स्पोर्ट्स जामुनपाड़ा का। देखिए योगी, आप तेज गेंदबाज है तो आपके पास शॉर्ट पिच गेंदे होना चाहिए, क्योंकि टिप्पा खाने के बाद बैट्समैन के जब करीब आती है तो उस पर पुल लगाना इतना आसान नहीं होता है। आणि गीतेश पाहिले तर थोडंसं व्हेरिएशन करतोय, पर ही लेन पाहिली तर थोडीशी स्लोअर वर होती आणि ती लेन मात्र फलंदाजाला ओळखता आली नाहीये, त्यामुळेच तो तिथे बीट झाला। गीतेश स्विंग एंड मिस, क्या कमाल की बॉलिंग कर रहे हैं, बिल्कुल गुडलेन और उसके करीब गेंदों को रख रहे हैं और बल्लेबाज लगातार उनको पढ़ नहीं पा रहे। सोफा एक्सेलेंट ओवर इन मैंडेटरी पावर प्ले, जहां पे सुरेश पारधी ने अच्छा ओवर किया, जवाब दे रहे हैं गीतेश। आतापर्यंत एकही बॅटच्या स्वरूपात धाव जोडता आली नाही श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा संघाला। 5 डॉट चेंडू या ओव्हरमध्ये पाहिले आपण। गीतेश इस मर्तबा उड़ाया है, पीछे खिलाड़ी है, एक और विकेट। जो रन नहीं आ रहे थे उसका प्रेशर बढ़ता हुआ और आखिरकार आउट होके जा रहे हैं बैट्समैन, 1 पे 2, और क्या ओवर खत्म किया है, एक्सेलेंट ओवर टर्न। मेरे ख्याल से विकेट मेडन ही कहेंगे, क्योंकि लेग बाय का रन आया है। इससे अच्छा ओवर क्या हो सकता है, महा मुकाबले का महा ओवर। जबरदस्त सुरुवात, गोड सुरुवात या ठिकाणी या स्वप्नवृत्ती या सुरुवात टीम त्रिशा 11 कोलिवली संघाची आपण पाहत आहोत। हमारे बीच ओली के विद्यमान माजी सरपंच नीलेश यादव और साथ में मनीष पाटिल साहब का आगमन हुआ है। हम आपका हार्दिक स्वागत करते हैं। वेलकम वेलकम वेलकम। लेट मकरंद स्मृति चषक में उत्तम दत्तू पाटिल साहब, योगेश काशीनाथ पाटिल साहब और रंजीत सदानंद पाटिल, ये त्रिमूर्ति की तरफ से आपका हार्दिक स्वागत है। जरूर येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता मात्र विजयासाठी 33 धावांची इथून आवश्यकता असेल। आणि काय सुरुवात पाहायला आपल्याला गीतेश कडून पूर्णपणे या कुठल्या फलंदाजाला तोंड वर करू दिले नाहीये, चांगल्या लेंथ वरती मारा पाहिला आपण। आणि फायनल मध्ये विकेट मेडन ओव्हर, जबरदस्त सुरुवात। नए बैटर विशाल आए हैं, जबकि गेंदबाजी में वैभव पाटिल। पहली गेंद बहुत दूर चले गए थे, वाइट। थोडासा वेग प्राप्त करण्याचा प्रयत्न केला, साइडम चेंडूची हाताळणी केली, परंतु उजव्या स्टिकच्या भरपूर चेंडू बाहेरून गेला। स्ट्रायकर स्वरूपात त्यांनी धाव खर्च केली। धावा कशातच महत्वाचं नाही, धावा येणं गरजेचं आहे टीम जांभूळपाडा संघाला। योगी इस विकेट पे बल्लेबाजी करना इतना भी आसान नहीं है। फिर ऑफ स्टंप के बाहर, फिर वाइट। दिवाली समाप्त होने के बाद तोहफे दे रहे हैं यहाँ पर वैभव पाटिल। क्या समा है, पैक क्राउड है, सभी का हार्दिक स्वागत है। एक फाइनल हो रहा है, एक बाकी है, जो कि आमने लोनार्ड क्रिकेट एसोसिएशन के
तय होगा। उसमें एक सेमीफाइनल भी है। 2 वाइट गेंदें आ चुकी है। अंपायर ने तीसरे अंपायर को मैदान में बुलाया है। गेंदबाज की जो शैली है उस पर ऑब्जेक्शन है। थर्ड अंपायर को मैदान में जाना है। देखिए, अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में 15 डिग्री के ऊपर अगर आपका हाथ जाता है तो फिर आपको चक दिया जाता है। बहुत ही लाजवाब अंपायरिंग। दोनों बल्लेबाज आपस में मशवरा करें कि क्या किया जाए, रन कैसे आए। रन और धन ये मुश्किल से ही आता है। आज मंच की शोभा बढ़ा रहे हैं हमारे मुख्य अतिथि श्री अरविंद सेठ नकुल भंडारी साहब, अध्यक्ष हैं जय बोले 1306 ग्रुप, मशहूर उद्योगपति हैं, कल्याण कोलिवली से उनका संबंध है। उनका हार्दिक स्वागत। जगन पाटिल साहब किसी भी इंट्रोड्यूस के मोहताज नहीं है। सिक्के पर भी आप देखते हैं जय बोले 1306 ग्रुप। बढ़िया गेंद, वाइड यॉर्कर, अच्छी वापसी। चांगल्या लेंथवरती सध्या आपण पाहतोय चेंडूच्या हाताळणी पहिल्या 2 चेंडूवरती जरूर कुठेतरी लाईन चुकीची निवडली होती वैभव पाटील, परंतु हा चेंडू मात्र चांगल्या लेंथवरती पाहायला बोलतोय आणि अखेर डॉट चेंडूची मात्र सांगता पाहायला मिळाली। जय वाकड़े और उनके दोस्तों ने भी चौधरपाड़ा से शुभकामनाएं दी है। इस मरतबा ड्राइव किया गेंद को आउटफील्ड में, 1 रन बना, दूसरे के लिए निकल पड़े हैं, 2 रन पूरे किए। इन 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ श्रीराम स्पोर्ट्स जामुनपाड़ा का 5 रन 2 विकेट। लक्ष्य है महामुकाबले में 34 का महामुकाबला चलता हुआ त्रिशा 11 बनाम श्रीराम स्पोर्ट्स जामुनपाड़ा। आकाश मात्रे फेम टीम है त्रिशा 11। बापगांव के इस वक्त हम छत्रपति शिवाजी महाराज क्रीड़ांगन में उड़ाया है, पीछे फील्डर है, रनिंग कैच छूटा है। कहीं ऐसा ना हो कि लेट मकरंद स्मृति चषक छोड़ दिया हो, क्योंकि क्रिकेट है योगी और क्रिकेट में चीजें बदलने में समय नहीं लगता है। परंतु तुमची जी बॉडी लँग्वेज आहे तुम्हाला मात्र 100% पॉझिटिव्ह ठेवावं लागेल। जरूर धावा येत नाही, परंतु त्यासाठी तुम्हाला प्रयत्न इथून करावा लागेल, कारण 34 धावा इथून तुम्हाला जोडायचे आहेत आणि 6 धावा आतापर्यंत धावाफरक लागल्या गेल्या। 28 ची अजून आवश्यकता, चेंडू शिल्लक आहेत 9। रिस्क लेना होगा। बढ़िया गेंद, पैरों के पास निशाना था, यॉर्कर लेन गेंद। अब तो ऐसा लग रहा है कि वैभव पाटिल भी मानो बहुत तेज गेंदबाज बन गए हो। आणि चांगल्या रिदम मध्ये आता मात्र या ठिकाणी गोलंदाजी तो साकारतोय। सुरुवातीला जरूर त्यांनी थोडासा स्ट्रगल केला, थोडीशी चेंडू मध्ये पाहिलं तर लाईन त्याची बिघडली होती, परंतु आता मात्र चांगला लेंथ वरती मारा करतोय। वैभव पाटिल स्विंग करना चाहते थे, बल्ले के अंदर लगी है, डीप स्क्वायर लेग पे खिलाड़ी है, 1 से ज्यादा कुछ भी नहीं, कमाल का थ्रो पहुंचा। देखिए अब एक ही चारा रह गया है कि यहाँ से बड़े स्ट्रोक मारने होंगे जामुनपाड़ा को, अथवा कप हिस्से में जाएगा। आकाश मात्रे फेम टीम त्रिशा 11 कोलिवली के। हनुमानच्या जागेवरती सुरेश पारदीला जर पाठवलं असतं तर वेगळं चित्र इथे पाहायला मिळू शकलं असतं, परंतु प्रत्येक संघाची वेगवेगळी कॅप्टन्सी पाहायला मिळत असते। मेरे मुंह की बात छीनी है क्योंकि बाएं हाथ के हैं पारदी, अच्छे टच में। बढ़िया गेंद, फिर यॉर्कर, अनप्लेबल बॉलिंग। यस, बैट्समैन को वहां पे आउट घोषित किया है, लेग अंपायर अपना निर्णय बता दे। यस, इज आउट, स्टंपिंग आउट हो गए। 2 ओवर समाप्त हो गए और 2 ओवर में केवल कितने बने? 7। 1 ओवर बचा है और यहां से रन चाहिए 27, यानी इसका मतलब है कि थोड़ा मिशन इम्पॉसिबल। चला हो, प्लीज प्लीज नो आर्ग्युमेंट्स प्लीज। अंपायरांना पंचांना कुठल्याही प्रकारचा तुम्ही अपशब्द वापरू नका प्लीज। जांभूळपाडा सगळं विनंती करतो की पंचांशी नो आर्ग्युमेंट्स।
चला जांभूळपाडा संघ सो कॉपरेट प्लीज, कारण आपली स्पर्धा आहे. नवीन पहिल्यांदा सुरेश पारदी आला आणि विजयासाठी त्या मात्र समीकरण असेल 6 चेंडू शिल्लक आणि 27 धाबांची आवश्यकता. अजूनही मात्र तुमच्याकडे संधी आहे, तुम्ही जर चांगली फलंदाजी केली तर आय थिंक मात्र या धाबा इथून होऊ शकतात. परंतु कोहली सगळ्या विनंती करतो की आपण वेले संदर्भात सहकार्य करा, कारण ही वेल वॉर्मअप करायची नाही, ही वेल लढण्याची आहे. लढावं लागेल कारण यानंतर 2 सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत. देखिए मैच अभी भी खत्म नहीं हुआ है, क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है, सिर्फ हिम्मत जुटानी होगी. 27 रन चाहिए. अनंता पहली गेंद स्विंग कर दिया है, भिंगड़ी शॉट है, गेंद काउ कॉर्नर के ऊपर 6 रन. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे. जर तुम्ही अशा प्रमाणे जर जरूर हिंमत दाखवली, तुम्ही जर आत्मविश्वास तिथे मात्र खेळले आणि तुमच्याकडे जी जिद्द आहे त्या जिद्दीने जर केली तर इथून सुद्धा या धाबा होऊ शकतात. आणि विशाल सांगितले की मी आहे अजून, जरूर माझ्या संघासाठी माझ्या गावासाठी खेळणार. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि आता विजयासाठी 21 ची गरज. जैसे ही सुरेश पारदी मैदान में आए, विशाल का हौसला बढ़ गया है. 5 गेंदे 21 रन. अनंता विशाल के लिए हेलीकॉप्टर स्ट्रोक है हवा में, आउट. बड़ी विकेट. ये थीम सॉन्ग है हमारे आज के मुख्य अतिथि डिग्निटीज सम्माननीय अरविंद सेठ नुकुल भंडारी साहब के लिए उनका थीम सॉन्ग बजाया गया. लाखों दिलों की धड़कन उन्हें कहा जाता है. आपका हार्दिक स्वागत है. जगन पाटिल साहब आपका भी स्वागत है. कई मान्यवर हैं जिसमें आजी माजी सरपंच हैं, साथ ही साथ जिला परिषद सदस्य हैं. सभी का हार्दिक स्वागत. मुठवल ये वो मुठ है जो हमेशा सुपर से ऊपर रहेंगी. जबरदस्त या स्पर्धेचं नियोजन पाहिलं आपण आणि आता विजयासाठी 4 चेंडूमध्ये 21 ची आवश्यकता. अनंता ओ गेंद क्या बैठ गई, नसीब बैठ गए. काफी नीची गेंद रही थी. अब 3 गेंदों में 21 रन जब भी बन सकते हैं जब गेंदबाज अनंता चाहेंगे, वरना आकाश मात्रे फेम टीम त्रिशा 11 ने लगभग फाइनल की ट्रॉफी के करीब कदम बढ़ा लिए. खेला है लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी, लेकिन कैच छूटा. लगभग तय हो गया है कि ग्रामीण गढ़ से इस वक्त चैंपियन बनने जा रही है आकाश मात्रे फेम टीम त्रिशा 11 कोलियोली. उनकी बेटी का नाम है जिसके नाम पे उन्होंने इस टीम का नाम रखा है. उड़ाया है लेकिन फील्डर भी है, सीधा कैच लॉन्ग ऑन पे, एक और विकेट. आपको लगता नहीं कि पिछले 2 मैच मैंने अभी किए, चेसिंग थोड़ा मुश्किल है यहाँ? हाँ जरूर, कारण आपण पाहतो की या खेळपट्टीवरती गोलंदाजाचं कुठेतरी आपण वर्चस्व पाहिलेलं आहे. परंतु जेव्हा जेव्हा आपण चांगला जर लक्ष उभारला प्रतिस्पर्धी संघासमोर तर त्या धाबांचा पाठलाग होणं तसं कठीण आहे. आणि या ठिकाणी लगभग विजयाकडे आता मात्र वाटचाल करतो या टीम त्रिशा 11 कोलिवली संघ. कितनी गेंदें बची है? सिर्फ एक गेंद चैंपियन के लिए. अनंता त्रिशा 11 is the champion of late Makarand Smurti Chashak 2025. Congratulations Akash Matre and Vaibhav Patil and all team.